थांबवतो, तुम्ही सोबत राहा आमच्या या चर्चेमध्ये. पुन्हा पहिला प्रश्न याच संदर्भातला त्यांची जी प्रतिक्रिया त्याच्यावरती डॉक्टर राजू वाघमारे तुम्हाला विचारायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आधीच्या सरकारने परत केलेलं आहे, पुन्हा तुमच्याच कोर्टमध्ये त्यांनी बॉल टाकलेला आहे. मंदारजी, सुधीर 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 भाऊंचं जे नॉलेज आहे ते मी थोडं वाढवू इच्छितो. सुधीर भाऊ जे म्हणतायत की देश कर्जबाजारी झालाय, आपण जरा ही तपासणी करून घ्या. 2004 साली जेव्हा वाजपेयींच्या काळानंतर आमच्याकडे सरकार आलं त्यावेळी 2373 कोटीची तूट होती. ज्यावेळी आम्ही आता हे 2014 मध्ये मोदींचं सरकार त्यांच्या ताब्यात गेलं त्यावेळी 26,510 कोटीचं चलन आम्ही त्यांच्या ताब्यात देऊन आम्ही सरकार सोडलेलं आहे. म्हणजे देश कर्जबाजारी केलेला नाहीये. ज्यावेळी आम्ही 2004 मध्ये आम्ही ज्यावेळी सरकारमध्ये आलो त्यावेळी विदेशी परकीय चलन हे 110 अब्ज कोटी होतं. आता आम्ही ज्यावेळी सरकार सोडलं त्यावेळी 303 अब्ज कोटी परकीय चलन यांच्या हातात देऊन आम्ही बाहेर गेलेलो आहोत. मग देश कर्जबाजारी कुठून गेला? हे अजून त्या प्रचाराच्या मानसिकतेमधून हे लोक बाहेर आलेले नाहीये. किती खोटं बोलायचं याचं यांच्याकडे लिमिटच राहिलेलं नाहीये. तुम्ही सर्वसाधारण माणसाच्या छातीमध्ये सुरा खुपसायचा आणि रक्त आल्यावर म्हणायचं की रक्त येत नाहीये, बाबा रे पाणी येतंय, मी तुला इंजेक्शन मारलेलं आहे, तू रडू नकोस, अशा प्रकारची यांची भावना आहे. आणि मतदारांना पण हे आता चांगलं कळून चुकेल. एक मिनिट आपण सुधीर भाऊ सोबत आहेत. आपण एक चर्चा एका मागोमाग करूया. राजू वाघमारे, तुम्ही मगासपासून ज्या प्रतिक्रिया दिल्यात, सुधीर भाऊ मुनगंटीवार, ज्या प्रतिक्रिया येतात त्या ह्याच आहेत की सातत्यानं फसवणूक केली जाते, खोटं बोललं जातंय, अशा प्रकारची एक मानसिकता भाजपची आहे असा जो आता आरोप होतोय सातत्यानं या सगळ्या प्रवक्त्यांकडनं. काय त्याच्यावरती उत्तर आहे तुमचं? नाही, हे तर अकलेचे दिवाळी निघाले आहे. ही दरवाढ ही काँग्रेसच्या सरकारमध्ये झाली एवढी सामान्य ज्ञान काँग्रेसच्या नेत्यांना नाही आहे. ही दरवाढ आज झाली नाही, याचा प्रस्ताव तयार झाला. हा प्रस्ताव निवडणुकीच्या निकालाकरता थांबवला गेला होता. हे सर्व माहीत असताना खोटं कोण बोलताय? आणि देशाला भिकारी केलं नाही असं जर हे म्हणत असतील, किती किलोमीटरची रेल्वे जाईल ही स्वातंत्र्यानंतर यांनी टाकली. या देशाचा आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे की माझा रुपया त्याचा उपयोग होता कामा नये. आज या रुपयाचा उपयोग कोणाच्या कालावधीत झालं? अन्न सुरक्षा विधेयक आणलं. बीपीएलचं धान्य 35 किलो मिळायचं एका कुटुंबामागे, ते बीपीएलचं धान्य 35 किलोच्या माध्यमातून एका व्यक्तीला फक्त 5 किलो हे या काँग्रेसच्या सरकारने केलं. 70 मध्ये गरिबी हटवता नारा दिला, बीपीएलची संख्या वाढत गेली आणि तरी बेशरम सारखे सांगतात की आम्ही 10 वर्ष अतिशय उत्तम राज्य चालवलं. अजून जर यांची सत्तेची मस्ती निघाली नसेल तर निश्चितपणे सांगतो की अशा मस्तीने जर वागत राहतील तर पुन्हा आयुष्य ते सरकारमध्ये येणार नाही. ठीक आहे. आपण जी चर्चा आता दरवाढीची आहे त्या संदर्भात पुनर्विचार होईल असं तुमचं म्हणणं आहे का? दरवाढीच्या संदर्भामध्ये त्याच्याबद्दल दरवाढ जी झालेली आहे त्याच्यावरती पुन्हा पुनर्विचार होईल असं तुम्ही म्हणतायत. मगाशी सुद्धा तुम्ही म्हटलं होतं त्याच्यावर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे की या संदर्भामध्ये 26 दिवस झाले, निर्णय अगोदर झाला होता आणि त्या निर्णयाच्या संदर्भात फेरबदल करायचा असेल तर या रेल्वे विभागाला आर्थिक दृष्टिकोनातून नियोजन करावं लागणार होतं. हा रेल्वे बोर्डाचा निर्णय काँग्रेसच्या सरकारमध्ये झाला, तो लागू करण्याची नंतर करावा असं ठरलं आणि म्हणून तो या सरकारने निवडणुकीत आपण करू नये म्हणून आता तो करावा लागला. ही एका मजबुरीची अवस्था आहे. या अवस्थेतून या देशाला आर्थिक उन्नतीच्या अनेक विषयावर या देशाला पुढे न्यावं लागणार आहे. ठीक आहे. आज या देश पोखरण्याचं काम काँग्रेसने केलं प्रत्येक क्षेत्रामध्ये. ठीक आहे. आपण आरोप प्रत्यारोपात आता नको जायला, आपण त्याच्यासाठी वेगळी चर्चा ठेवूया. पण सुधीर भाऊ, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिली, धन्यवाद. कारण भाजपकडनं आतापर्यंत या कार्यक्रमात आम्हाला प्रतिक्रिया मिळत नव्हती. डॉक्टर दवे, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. हे जे आता सातत्यानं एक प्रकारचं पुन्हा पुनर्विचार सातत्यानं एखाद्या विषयावरती होण्याची कदाचित दुसरी किंवा तिसरी वेळ भाजपच्या या 26-27 दिवसात जसं ते म्हटले आलेली आहे केंद्र सरकारवरती. याबाबत खरंच पुनर्विचार केला जावा असं तुम्हाला वाटतं? इतकी गरज आहे का या निर्णयामागे? एक गोष्ट मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की ज्या काही कॉम्युनिटेड सर्व्हिसेस देशामध्ये अवेलेबल आहेत, ह्या सर्व सर्व्हिसेस जनतेच्या दृष्टीने ऑब्लिगेटरी आहेत. त्याच्याकडे लॉस आणि प्रॉफिट या दृष्टीने किती बघावं यालाही काही मर्यादा आहे.
प्रॉफिट ओरिएंटेशन किती असावं, मिनिमायझेशन किती असावं लॉस अँड प्रॉफिटचं, या संबंधीचा जो विचार आहे हा विचार कुठेच झालेला दिसत नाही. आणि विशेषतः असा आहे की अत्यंतिक स्वरूपाचा डावा विचार, अत्यंतिक स्वरूपाचा उजवा विचार, याच्या मध्यमातला जो विचार, मध्यममार्गी जी विचारसरणी आहे ती काँग्रेसने आत्तापर्यंत करत 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 देश सावरून तुम्हाला आता मगाशी सांगितल्याप्रमाणे इतक्या कोटी रुपयाचा, आणि मला ही दुसरी गोष्ट कळत नाही, तुमच्या हातामध्ये एवढी कॅश म्हणजे जो काही निधी होता तो दिला, आणि सांगण्यात आलं, मी काल पेपरमध्ये वाचलं की रोखीची चणचण रेल्वेला भासते म्हणून या पद्धतीचं ताबडतोबीने, आणि याला कोणालाही सवड दिलेली नाही. म्हणजे मागच्या दारांनीच ही गोष्ट आलेली आहे. लोकसभेचं अधिवेशन अजून व्हायचं आहे, रेल्वेचं बजेट अजून व्हायचं आहे, तेव्हा मागच्या अहवालात काय म्हटलं आहे या अहवालाच्या अनुरोधाने आम्ही हे सगळं करतो आहोत हे म्हणणं सुद्धा सामान्य जनतेला पटेल असं मला वाटत नाही. ठीक आहे, रवी श्रीवास्तव थोडक्यात सांगा, कारण या विषयावरती आपण किती आता चर्चा केली तरी आरोप प्रत्यारोपाशिवाय फार काही त्याच्यातून निष्पन्न होईल असं दिसत नाही. टेक्निकल बात 2-3 करता हूँ. दवे साहब ने बहुत अच्छा बोला है कि गवर्नमेंट हैज नो बिजनेस टू डू अ बिजनेस. सरकार का काम धंधा करना नहीं है, सरकार व्यापारी नहीं है, सरकार एक वेलफेयर स्टेट है, और उसको इस तरह की जो सर्विसेज है जो आम आदमी इस्तेमाल करता, प्रजा हुई भिखारी, तो ये जो काम आम जनता के लिए है वो काम प्योरली नो प्रॉफिट नो लॉस सोशल सर्विस समझ करके उसको करना चाहिए. मैं आपको ये बताना चाहता हूं कि रेलवे को आज से 5 साल पहले इन्हीं लालू यादव ने बिना किराया बढ़ाए वो IIM में जाके लेक्चर दिया करते थे कि रेलवे कैसे चलाई जाए, इसी यूपीए गवर्नमेंट के अंदर. तो आज कैसे स्थिति खराब हो गई इतनी कि उसके लिए 14% भाड़ा बढ़ाना जरूरी हो गया. मतलब ये है कि रेलवे का जो इस्तेमाल है, जो रेलवे का डिसिप्लिन है, फाइनेंशियल डिसिप्लिन, वो बराबर नहीं है, और रेलवे हाईली ओवर स्टाफ्ड है. रेलवे को ऑटोमेशन की जरूरत है, रेलवे की सरप्लस लैंड का कमर्शियल यूटिलाइजेशन करने की जरूरत है, बहुत सारी चीजें हैं. साहब, लेकिन इनके पास, रेलवे के पास ऑटोनॉमी ज्यादा है. हाँ, ये तो केंद्र शासन को भी नहीं मानती. अपने आप में रेलवे एक सरकार बन गई है. Yes. अपने आप में अर्थात पण सरकार बन गई है. इनको डिसिप्लिन में, अनुशासन में ला करके इसको कमर्शियली प्रॉफिटेबल बनाने की जरूरत ठीक आहे, रेल्वेच्या या प्रश्नावरती अत्यंत चांगले मुद्दे तुम्ही दोघांनी उपस्थित केलेले आहेत. थोडक्यात शेवटचा एक प्रश्न पुन्हा प्रकाश पवार तुम्हाला विचारायचा आहे. एकीकडे दरवाढ तुम्ही म्हणताय ही होतच राहणार आहे, कदाचित अशाच प्रकारचं सुसंगत असं धोरण येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळेल असं तुम्ही म्हणताय. पण त्याबरोबरीनं जो आत्ता विषय निघाला की सरकार हे वेलफेअर स्टेट असलं पाहिजे, त्या अनुसार हा जो विचार आहे तो विचार आता कुठेतरी मागे पडेल का येणाऱ्या काळामध्ये, आणि तशी मानसिकता आपण सगळ्यांनी केली पाहिजे का, काय तुमचं म्हणणं आहे? 1991लाच कल्याणकारी राज्य नावाची संकल्पना कमी झालेली आहे, आणि ही संकल्पना कमी करण्यामध्ये खुद्द काँग्रेसच्याच नेतृत्वाचा सहभाग होता. परंतु पुढच्या कालखंडामध्ये म्हणजे उदाहरणार्थ 2009 नंतर मनमोहन सिंगांनी काँग्रेस का हात आम आदमी के साथ म्हणत त्याला काय एक वेलफेअर पॉलिसीचा नवा टच दिला होता, आणि त्या अनेक योजना आखल्या. त्या योजनांमुळे विकासाचा दर त्या कालखंडामध्ये कमी झाला. परंतु त्या कालखंडामध्ये जो विकासाचा दर कमी झाला त्याच्यानंतरच मनमोहन सिंगांना जे लोक सल्ला देत होते ते लोक काँग्रेसकडून भाजपकडे गेले आणि त्यांनी नरेंद्र मोदींच्या पॉलिसींचं समर्थन केलं. अर्थात नरेंद्र मोदींची पॉलिसी ही पूर्णपणे कल्याणकारी योजनांवरती डिपेंड नाही. मोदींना प्रथम दर्शनी कल्याणकारी योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही. त्याच्यामुळे प्रश्न आहे की मनमोहन सिंगांच्या तुलनेमध्ये मोदींचं सरकार हे कल्याणकारी राज्य पूर्णपणे बाजूला सारणारा असणार आहे. याच्यात काही म्हणजे मतभेदाचा मुद्दा होऊ शकत नाही. आता मुद्दा याच्यानंतर दुसरा निर्माण होतो तो असा, म्हणजे अशा प्रकारचा विकास केल्यानंतर खरंच राज्याचा किंवा देशाची प्रगती होते का? तर गुजरात राज्याचं आपण उदाहरण घेतलं आणि त्याच्या जोडीला बिहारचं उदाहरण घेतलं तर बिहारचा विकास दर आणि गुजरातचा विकास दर याच्यामध्ये गुजरातच्या विकास दरापेक्षा बिहारचा विकास दर जास्त वाढलेला आहे. आणि बिहारचा विकास दर जास्त वाढला असेल तर मोदींच्या तुलनेमध्ये नितीश कुमारांचा विकास दर वाढवण्याचं टेक्निक वेगळ्या प्रकारचं होतं. त्याच्या आधी लालू प्रसादांचं पण टेक्निक उपयुक्त होतं. या दोन मॉडेलचाही विचार करण्याची पुन्हा गरज आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो केवळ मोदींच्या मॉडेलमुळे योजना
पूर्णपणे नष्ट केल्या जातील आणि योजना नष्ट करून देशाचा विकास होईल किंवा विकास दर वाढेल असं काही सांगता नक्की, येत नाही म्हणजे आपल्याला. आणि अर्थात. त्यामुळे या सरकारचा मानवी चेहराच काढून टाकायचा का हाही प्रश्न उपस्थित होतो. नक्की. आणि अर्थात ही जी दरवाढ झाली आहे त्या दरवाढीचा पुनर्विचार होतोय का हेही आपल्याला सगळ्यांना बघायला लागणार आहे, कारण खुद्द शिवसेनेसारखा एक महत्त्वाचा NDA मधला घटक पक्ष सुद्धा या दरवाढीच्या विरोधात आहे. एकूण जी निर्णय प्रक्रिया आहे या केंद्र सरकारची या निमित्ताने समोर येते. सातत्यानं काही निर्णय आतापर्यंतच्या काळात घेतले गेलेले आहेत या गेल्या 26-27 दिवसामध्ये, आणि त्या निर्णयांमध्ये पुढे मागे होण्याची परिस्थिती वेळ या सरकारवरती आलेली आहे. हिंदी भाषेचा मुद्दा असो किंवा आताचा हा दरवाढीचा मुद्दा असो, कुठेतरी गव्हर्नन्सची भाषा करणाऱ्या या सरकारला पुन्हा एकदा गव्हर्नन्स आणि त्या संदर्भातली जी काही योजना असतील येणाऱ्या काळातल्या त्याबद्दल ठाम अशी भूमिका घ्यावी लागणार आहे. आपण ही चर्चा इथेच थांबवणार.